तळणीच्या तेलातला तिखटपणा घालवायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आपण काय करतो, शेव किंवा कोणताही तिखट पदार्थ तळतो आणि मग लक्षात येतं की आपल्याला आता करंज्या तळायच्या आहे आणि शेव तळलेलं तेल आपण जर पुन्हा वापरलं तर जो शेवचा तिखटपणा ह्या तेलामध्ये उतरलेला असतो तोच आपला करंजीला लागतो आणि करंजी पण तिखट लागू लागते आणि आपण बनवलेली करंजी ही पूर्ण बेचव होऊन जाते. तर तेच तेल टाकून न देता आपण तेच तेलात गोड करंजी तळणार आहे, ती पण जे तिखट तेलातच आपण गोड करंजी आणि ती पण पूर्ण चविष्ट अशी होईल. तर चला काय प्रोसेस आहे यासाठी तर ती जाणून घेऊया. तर आपल्याला आता हे एक बटाटं चिरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही याचे काप करू शकतात, गोल किंवा उभे पण काप करू शकतात. मी बघा असे उभेच काप करून घेतले आहे आणि साल देखील तशीच ठेवली आहे. तर बटाटा आपल्या तेलातला खारटपणा किंवा तेलकटपणा किंवा तिखटपणा हा पूर्ण ॲब्झॉर्ब करतो, त्यासाठी आपल्याला हा बटाटा वापरायचा आहे. तर हा बटाटा धुवायची अजिबात गरज नाही. आपल्याला हा खाण्यासाठी पण यूज करता येऊ शकतो. तुमची जर भाजी खारट झाली असेल तर तुम्ही एक बटाटा त्या भाजीमध्ये कापून टाकल्यास तुमच्या भाजीचा खारटपणा कमी होतो. तुमची भाजी खारट, तिखट किंवा जास्त ऑइली झाली असेल तर हा बटाटा पूर्ण त्या रेसिपीवर काम करतो. तर चला अशीच आपण ही ट्रिक आज वापरणार आहे. तर आपलं तेल पूर्ण तिखट आहे, शेव काढलेलं तेल आहे. तर तेच तेल आपण गोड पदार्थांना कसं वापरायचं ही ट्रिक बघत आहोत. तर चला तेल आता मस्त कडकडीत तापलेलं आहे, हे बटाटे घेऊया. आता ह्या तेलातच आपल्याला हे बटाटे टाकून द्यायचे आहे. आता चालू आहे आपली दिवाळी आणि दिवाळीत ही अशी मिस्टेक खूपदा होते. काय होतं, करंजी झाली की आपल्याला आठवण येते काहीतरी तिखट पदार्थ बनवायची. तिखट पदार्थ झाला की आठवण येते गोड पदार्थ करायची. तर त्यासाठी ही ट्रिक एकदम सोपी आहे. एक बटाटा तुम्ही असं फ्रेंच फ्राईज पण करू शकतात किंवा मग असं परतावून पण खाऊ शकतात. खूप छान आणि एकदम सोपा उपाय आहे. तुमच्या जर तेलामध्ये हळद असेल तर हे बटाटा हळदीला पण पूर्ण शोषून घेतं. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. याचबरोबर आपला पुढील व्हिडिओ येणार आहे, जे हे आपलं खरकटं तेल असतं, हे तेल स्वच्छ कसं करायचं. म्हणजे काय होतं, भरपूर महिला हे असं तेल असतं हे वरचं काढून घेतात आणि खालचं तेल फेकून देतात. असं न करता एकदम पहिल्यासारखं तेल कसं बनवायचं ही रेसिपी आपली पटकन आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर तुम्ही अजून पूजाच किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर पुढे घंटी आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजेच माझी पुढील रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल. तर आता तुम्ही बघू शकतात बुडबुड्या अशा थोड्याशा कमी झालेल्या आहे आणि आपले बटाट्याचे काप देखील लालसर असे दिसत आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. तर तुम्ही इथे बघू शकतात आपले बटाट्याचे काप देखील लालसर झालेले आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. नक्की तुम्ही तिखट पदार्थावर गोड पदार्थ पण त्याच तेलात असे तळू शकतात. फक्त ही ट्रिक नक्की वापरा. तर आता आपण हे काप काढून घेऊया. तर बघू शकतात आता आपण हे जे तेल आहे खाली जो काळा थर बसलेला आहे हा स्वच्छ कसा करायचा ही मी पुढची रेसिपी टाकणार आहे पार्ट 2. तर बघायला विसरू नका, नक्की बघा. हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी टाकत नाहीये. तर लवकरच पार्ट 2 येईल, बघायला विसरू नका. आता हे जे बटाट्याचे काप आहे यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तुमच्या मुलांना जर खायला दिलं तर हे खूप आवडीने खातील. तर कशी वाटली ही ट्रिक, तेल स्वच्छ कसं करायचं किंवा तिखट तेल हे पहिल्यासारखं कसं बनवायचं. तर चला मग भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात पित राहा, आनंदित राहा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.